हॅलो मित्रांनो, कसे आहात? मस्त आणि मजेत ना? तर आज बघा आपण कुठे आलो आहेत, मार्लेश्वर. तर हा जो व्हिडिओ आहे हा मार्लेश्वरमधील आहे, कोकणातला. तर सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. कोकणामध्ये लोक गणपतीसाठी येत असतात आणि आपणसुद्धा गणपतीसाठी आलेलो आहोत. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये 2 गणपती आज दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आता आपण जिथे आलेलो आहोत ते आहे माझ्या मित्राचे घर, म्हणजेच माझा मित्र आहे रविकांत त्याचं नाव आहे आणि त्याच्या घरी आपण आलेलो आहोत आणि तिथला हा सुंदरसा मी गणपतीचा देखावा तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही जे बघत आहात ही अतिशय सुंदर आणि प्रसन्न भावमुद्रा असणारी गणपतीची मूर्ती ही त्याच्या घरातील आहे. अनेक वर्षापासून त्याच्याकडे गणेश उत्सव असतो आणि दरवर्षी गणपतीला मी तारीख ठरलेली नसते, पण कुठल्या तरी एक दिवशी मी त्याच्याकडे जाऊन येत असतो. तर याच्याकडे जर तुम्ही नीट बघाल तर काही काही गोष्टी इथे फार पारंपरिक आहेत, ज्या अनेक वर्षानुवर्ष ते वापरत आलेले आहेत. जसं की त्या समया आहेत, त्यांचं पूजेचं ताट आहे, त्यांचे दिवे आहेत, त्यांची चांदीच्या काही गोष्टी आहेत तिथे. तर मला पारंपरिक गोष्टी अशा फार आवडतात आणि हे सगळं अनुभवण्यासाठी आणि बघण्यासाठी मी इथं आलेलो आहे आणि खूप भारी वाटलं, मस्त वाटलं. कारण आपण रोज कोणी कोणाच्या घरी जात नसतो. हे बघा, इथं मी सगळ्यांचं वेलकम करतो आहे की माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि इंट्रोडक्शन करून देत होतो, पण मागे भरपूर नॉईस होता आणि ॲज युजल मी बॅकग्राऊंड साऊंड बंद केला होता. मागे बघा हा त्याचा पूर्ण परिवार, दादा, वहिनी, त्यांची मुलगी, आई, रविकांत स्वतः. बघा सगळेजण हाय करत आहेत आणि आपल्या व्हिडिओमध्ये येण्यासाठी मी सुद्धा फार उत्सुक असतो, त्यामुळे मी सुद्धा आलेलो आहे. तर अशा प्रकारे मस्तपैकी आपण तिकडनं दर्शन घेतलेलं आहे, तिकडनं जाऊन आलेलो आहोत आणि आलेलो आहोत दुसऱ्या ठिकाणी. तर ही आमचे जे फॅमिली फ्रेंड आहे त्यांच्याकडची छोटीशी मूर्ती, अतिशय साधेपणाचं डेकोरेशन दिसतं इथे. कुठलाही तामझाम नाही, काही नाही, काही नाही. मस्तपैकी प्रसन्न वातावरण. घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या पॉझिटिव्ह वाटत होतं आणि गणपतीच्या त्या निमित्तानेच कधीपासून योग येत नव्हता, तर आज योग आला होता त्यांना भेटण्याचा आणि त्यांना आम्ही भेटलेलो आहोत. आता आपण वळूयात तिसऱ्या गणपतीकडे. तर ही तिसरा हा इथलील मंडळाचा गणपती आहे. सगळ्यात पहिले मी ही छोटी मूर्ती तुम्हाला दाखवतो आणि यावेळेस या मंडळाने बरीच अशी फुलं वापरलेली आहेत. तर या फुलांपासून मस्त त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे आणि जागा पण भरपूर मोकळी आहे. आता तुम्हाला गणपतीची एक मोठी मूर्ती दिसत असेल आणि पूजेसाठी जी आहे ती पुढे म्हणून ठेवलेली आहे ती एक मूर्ती आहे. या दोनही मूर्त्या मंडळांच्या असल्या तरी रोज पूजल्या जातात. तर हा सुद्धा देखावा कसा वाटला आहे ते तुम्ही मला सांगा. त्यानंतर हा अजून एक देखावा आहे. हा देखावासुद्धा तुम्ही संपूर्ण बघायचा आहे आणि इथे मस्तपैकी असं डेकोरेशन केलं होतं बघा. ही डेकोरेशनबद्दल मी एक्सप्लेन करणार नाही आहे. हे डेकोरेशन फार काही एक गोष्ट सांगून जात आहे आणि ही गोष्ट काय आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि नाही समजली तर मी माझ्या लाईव्हमध्ये हे सांगणार आहे की हे काय डेकोरेशन होतं आणि तुम्हाला कळलं का. तर बारकाईने बघून घ्या. आणि हे काही आमचे फोटोज. तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.